नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर सगळ्यात पहिले धन्यवाद, कारण की तुम्ही मागचा जो माझा व्हिडिओ आहे तो खरंच खूप चांगला व्हायरल झाला आणि मला सुंदर असे कमेंटही आले। तर तो कोणता, तर कटोरी ब्लाऊज पुढचा तुमचा म्हणजे कटोरी ब्लाऊजचा पुढचा भाग छोटा आणि मागचा भाग मोठा झाला तर आपल्याला काय पद्धत वापरायची आणि तो ब्लाऊज पूर्ण कसा करायचा हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि खूप सुंदर कमेंटही त्याला आलेले आहे। तसंच हा व्हिडिओही महत्त्वाचा आहे, तो म्हणजे काय, तर तुम्हाला कस्टमरला मापाला ब्लाऊज त्यांनी दिले आणि त्याच्यावर आपल्याला मोंढ्याचं माप घेता येत नसेल आणि जरी घेता येत असेल तरीही तुमचा मोंढ्याचं माप चुकत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अगदी सोपी मेथड मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता ही मेथड जी आहे ती मी स्वतः म्हणजे तयार केली म्हणजे माझ्या अनुभवातून मी ती शिकलेली आहे। तर खूप सारे ब्लाऊज 13 वर्षाचा अनुभव आहे, त्यामध्ये खूप सारे ब्लाऊज ड्रेस मी शिवलेले आहे। तर ही मेथड कोणी तुम्हाला सांगितलेलीही नसणार किंवा सांगितलेली असेल तरी मला नाही वाटत ती परफेक्ट अशी असणार। आता ही जी मेथड तुम्हाला सांगणार आहे ती खूप सोपी आणि महत्त्वाची मेथड आहे। तर बघा, म्हणजे ब्लाऊजवर मोंढ्याचं माप कसं ड्रॉ करायचं, कसं घ्यायचं आणि चार्टनुसार मोंढ्याची उंची किती घ्यायची याचीही आपल्याला गरज पडणार नाही, अशी ही मेथड आहे। तर चला आपण ही मेथड शिकूया आणि माझ्या पद्धतीने तुम्ही मोंढ्याची कटिंग करा आणि शिवा, नक्की तुमचा ब्लाऊज परफेक्ट असा येणारच। करूया आपण सुरुवात। तर बघा, ती मेथड शिकण्या अगोदर आपण मोंढ्याची कटिंग अगोदर समजून घेऊया। तर मी एक सॅम्पल म्हणून छोट्या पेपरवर तुम्हाला आता त्याची ड्राफ्टिंग दाखवत आहे। तर बघा, आपण गळ्याचा जो बॉक्स म्हणजे गळ्याचा ड्राफ्टिंग करून घेऊया। जसं आपण गळ्याचा हा शेप कट केला आणि तुम्ही शोल्डर जेवढं घेता तेवढंच घ्यायचं, 5.5चं घेता असेल 6चं घेता असेल त्याला काहीच प्रॉब्लेम नाही। आणि मोंढ्याची उंची किती घ्यायची हे मी तुम्हाला आत्ता सांगते। तर तुम्ही ब्लाऊजवर माप घ्यायची गरज पण नाही। त्याच्यानंतर जो चार्टनुसार आहे त्यानुसारही तुमची साईज लक्षात नसेल तर तुम्ही या पद्धतीने आपल्याला मोंढ्याची उंची किती ठेवायची, 5.5चीच ठेवायची। एक प्रॉपर मेजरमेंट फिक्स लक्षात ठेवा की आपल्याला 5.5चंच मोंढ्याचं माप उंचीला घ्यायचं आहे। आता यामध्ये मी स्वतः तशीच पद्धत करते, म्हणजे मी ना ब्लाऊजवर पण माप घेत नाही आणि चार्टनुसारही कधी कधी बघत नाही। अशा वेळेस काय करते, 5.5चं मेजरमेंट मोंढ्यासाठी ठेवून घेते। मग आता 28 साईज असो की 44 साईज असो, कोणतेही म्हणजे 28 पासून ते 44-46 साईजसाठी मी 5.5चंच मोंढ्याचं उंची ठेवत असते आणि नंतरून काय शेप कट करते हे तुम्हाला आत्ता ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर एक सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचं, आपल्याला मोंढ्याचं माप उंचीला 5.5च ठेवायचं, हा सगळ्यात पहिला टॉपिक आहे। मग त्याच्यानुसार तुम्ही काय चेंज करायचं ते तुम्हाला दाखवते। आता हा शेप आपल्याला जो आपण 1 आणि 1.5 इंचाचा घेत असतो तो ड्रॉ करून घ्यायचा असतो। पेपरवर म्हणा, तुमचं जे पण पॅटर्न असेल त्याच्यावर तुम्ही हे ड्रॉ करून घ्यायचं। उंचीला 5.5चं ठेवायचं, हे मी प्रॉपर आत्ता येथे सांगितलेलं आहे। तर साईजनुसार करण्याची गरज नाही, 5.5चं माप तुम्ही उंचीला मोंढ्यासाठी ठेवा, बाकी कुठे काही चेंज करायचा नाही। ओके, आता बघा मी ते केलं आणि कटिंग पण करून माझं ब्लाऊज झालेलं आहे, शिवून पण माझं झालेलं आहे। तर हे कस्टमरचं ब्लाऊज आहे, साधा ब्लाऊज आहे फोटकचा। तर बघा, आता हे माप आहे 10 म्हणजे 40चे फिटिंगचं माप आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात मी 5.5चंच मोंढा कटिंग करून हा शेप कट करून घेतलेला आहे। 1 आणि 1.5 इंचाचं माप घेऊन म्हणजे पेपरवर तसं ड्रॉ केला आणि कट करून पूर्ण एवढा पार्ट मी शिवून घेतला। आता काय करा, जेव्हा कस्टमर मापाला दिलेलं ब्लाऊज असेल ना त्याचा हा पार्ट मी चेक करणार। आता एवढं शिवल्यानंतर बघा, हा कस्टमरचा मापाचा ब्लाऊज आहे। आता आपल्याला परफेक्ट यांनी जो मापाला ब्लाऊज दिला आहे, मुंड्याचा शेप प्रॉपर आपल्याला तेवढाच आला पाहिजे, उंची आपली तेवढीच आली पाहिजे। जर असं तुम्हाला वाटत असेल तर अशा वेळेस आपल्याला हे मापाचं ब्लाऊज चेक करायचं। आता इकडचा मुंढ्याचा शेप हा राऊंड वगैरे चेक करायचा नाही। ही जी फिटिंगची लाईन आहे मुंढ्याची बघा, तुम्हाला एकदम स्पष्ट दिसत आहे। तर इकडून इथपर्यंत आपलं हे माप किती आलं हे तुम्हाला चेक करायचं आहे। आता हे माप बघा किती आलं, हे बघा, ही जी शिलाई आहे ह्या शिलाईपासून हे माप आलं आहे आपलं 9.25चं, दिसला। तर तुम्हीही हे माप चेक करायचं जेव्हा तुम्हाला बाही बसवायची असते त्यावेळेस। तर बाही बसवण्याच्या वेळेस आपल्याला हे माप चेक करायचं इकडून ते इथपर्यंत। आता शिवून आपल्याला 9.25चं माप पाहिजे। तर आपण हे शिवल्यानंतर बघा, मोंढा मी परफेक्टली त्याच्यावर मोजलेला नाही, तर मी ह्या साईडनी एकावर एक असा कपडा ठेवणार व्यवस्थित असा सगळं रेडी झाल्यानंतर। आणि त्यानंतर बघा, मग तुमचा ब्लाऊज कटोरी असो, प्रिन्स कट असो किंवा फोल्टक्स असो, कोणताही असो, त्यावेळेस आपल्याला हे चेक करायचं। आणि ह्या साईडनी बघा,
आता तो शिवून 9.25चं माप आलेलं आहे. तर एक फिटिंग आपली इकडे घेऊन टाकायची. बघा आता जशी याची 10ची फिटिंग आहे, मी 10चं माप इथं ड्रॉ केलं, एक निशाण मारून घेतलं 10चं. ओके, आता याची ही फिटिंग आपण खालच्या साईडनी चेक करणार. आता ही साईड आहे तर ही साईड चेक करणार. आता यांचं थोडंसं उचलं एक मी बघून घेते कुठपर्यंत. समजा 8.5चं आहे तर यांचं माप 8.5चं आहे, तर हे 8.5चंच माप आपल्याला खालून पण ठेवायचं. अशा पद्धतीने आपलं हे 2 माप आपल्या लक्षात आले. म्हणजे छातीचं माप पण आपण घेऊन टाकलं, कमरेचं मापही आपण घेऊन टाकलं. आता त्या साईडने आपल्याला परफेक्ट 9.25 कुठे आले हे बघायचं. तर परफेक्ट 9.25 बघा ह्या साईडने आला आणि शिवायला आपल्याला अर्धा इंच कपडा एवढा लागणार. तर आपल्याला केवढा कट करायचा आहे, थोडासाच, किती एवढाच. आता तुम्ही जर विचार केला तर जो 40चं साईज असेल त्याच्यासाठी बघा 6.5चा मुंडा हा आपल्याला घ्यायचा असतो. पण ह्या ज्या कस्टमरचा माप आहे तर बघा याचा मुंडा 5.5पेक्षाही थोडासा कमी येतो, म्हणजे 5.5चाच मुंडा येऊ राहिला. तुम्हालाही या व्हिडिओमध्ये दिसत असणारच. तर आता मला सांगा, जर कस्टमरला हा ब्लाऊज परफेक्ट असला तर प्रत्येकाची फिगर वेगवेगळी असते. तर त्यावेळेस काय होतं की आपण जर मी हा ब्लाऊज माझ्याकडे मापाला नसता तर मी 6.5चा मुंडा घेतला असता. मापाला ब्लाऊज आहे तर मग ह्यानुसारच आपल्याला असं ठेवायचा, चार्टचाही यूज करायचा नाही. ज्यांनी कस्टमरनी माप दिलं आहे त्यानुसारच आपल्याला इथलं माप मोजून घ्यायचं आणि अर्धा इंच आपला बाही शिवायला लागणार, त्यानुसार वरती कपडा सोडायचा. आणि वरच्या साईडने हे पण चेक करून घ्या. आता याचं शोल्डर आहे कितीचं, 3चं. तर 3चं शोल्डर मी चेक केलं आणि एक 3वर आणि 3.5वर निशाण मारून इथपर्यंतचं हा शेप आहे तो मी कट करून व्यवस्थित घेणार. अशा पद्धतीने हे वरचा जो शेप आहे तो कट करून घेणार. हा एक्स्ट्राचा कपडा कट करते. तर आणि हा जो पुढचा पार्ट आहे तर मी अर्धा इंच अजून याच्या शेप इकडून असा ड्रॉ करून घेणार आणि हाही पार्ट मी व्यवस्थित असा वरचा शेप कट करणार. तर तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा, ही जी हाईट आहे ती आपली परफेक्टली बाही शिवून झाल्यानंतर 9.25 बरोबर उरणार आहे. हे बघ दिसला. तर 9.25 बाहीचा मुंड्याचा जो म्हणजे इथला जो पार्ट आहे हा पोर्शन एकदम परफेक्ट असा येणार. बघा हा वाला पोर्शन थोडीशी फिटिंग याची उचलेली, थोडी इकडं तिकडं होणार, पण हा परफेक्ट पार्ट आपला तेवढाच येणार. तर अशा पद्धतीने आपल्याला मुंडाचा माप म्हणजे ही वरची साईड व्यवस्थित ॲक्युरेट कट करता येते आणि कस्टमरचं जे मुंडाचा शेप जो आहे परफेक्ट असा त्यांना बसतो. तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली? आणि बघा एकदम जे माप आपल्याला हवं आहे तेच माप आपलं ह्या साईडचं पण येणार, म्हणजे हा जो मोठ्याचा शेप आहे तो परफेक्ट असा राऊंडमध्ये तेवढाच येणार आणि कस्टमरला जो मापाचा ब्लाऊज होता त्याच पद्धतीने तो ब्लाऊज व्यवस्थित असा बसणार. तर कशी वाटली ही मेथड मोंढा कट करायची? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बघा हे मेथड स्वतः मी यूज करते ब्लाऊज शिवताना. माझ्या क्लासच्या ऑफलाईनच्या स्टुडंटलाही हे शिकवते आणि आता ऑनलाईनचे क्लासेस सुरू करणार आहेत त्याच्यासाठीही अशा सोप्या आणि सुंदर महत्त्वाच्या मेथड मी त्यांना शिकवणार आहे. जर तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन क्लास करायचे असेल तर माझ्या JD फॅशन डिझाईन नाशिक इन्स्टिट्यूटला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.